अजून जे आमचे सहकारी आहेत त्यानंतर महेश जाधव ॲज अ गोल्डन फिंगर ऑफ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. चला सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश बरप आणि नितेश हंडवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. तर बॉलिंग मार्क होती प्रदीप पवार हे बॉलिंग साठी आले. 4 षटकांचा सामना 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 4 षटक पूर्ण करायचे ते लक्षात असू द्या. कोणाला पाणी एक षटक समाप्त झालं मैदानामध्ये पाणी लागलं तर नक्कीच मैदानामध्ये पाणी घेऊन जात जा. 2 षटक पूर्ण होण्याची वाट पाहू नका कारण की ऊन हे जास्त पडलंय आणि त्यातलं त्याच आपण या खारे वारे जे आहे तिकडे खाडीच्या गोटाला ते अनुभवतोय. ऑन साइडला मोठा फटका चेंडू चाललाय सीमा रेषेच्या जवळ जवळ. यस अगोदर पंच सांगतात की हा नो चेंडू आहे आणि यष्टीरक्षक जो आहे त्यांनी सूचित केलं नव्हतं पंचांना की तुम्हाला क्लोज राहायचं आहे की मागे राहायचं आहे. त्या पद्धतीने फलंदाजांना सांगावं लागतं. मात्र या फटक्यावरती किती धावा आल्या तर पंचांनी आम्हाला सांगायचं दर्शवायचं आहे षटकार. थँक्यू. कारण की इकडे थोडासा अडथळा आहे त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत नजर लावता येत नाहीये. धावसंख्या आहे ती म्हणजेच पहिल्या या चेंडूच्या प्रयत्नामध्येच 7 धावा आल्यात. एकही चेंडू अजून झालेला नाहीये. याला म्हटलं जातं क्रिकेट. एका चेंडूमध्ये 7 धावा होतील का? मात्र एकही चेंडू न टाकता सुद्धा 7 धावा झाल्यात. हे क्रिकेटने आपल्याला दाखवलंय. आज काहीतरी नवीन पुन्हा एकदा शिकायला मिळते आम्हाला सुद्धा. फ्रीटचा चेंडू अवंतर टाकलाय. फ्रीट आता मात्र पुन्हा एकदा कंटिन्यू असेल. धावसंख्या एकही चेंडू न टाकता 8 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. येस वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू घेतला गेला आहे तो म्हणजेच फिल्डिंग साईड न हे लक्षात असू द्या. आणि मी विनंती करतोय आमचे थर्ड अंपायरांना की काय डिसिजन आहे तो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवणार आहोत. मात्र मंच जे थर्ड अंपायर आहेत या ठिकाणी पाहणी करत असताना दुपारच्या सत्रामध्ये 7वा सामना आजच्या दिवसातला. त्यानंतर आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी आणि साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावळी. यस तर निर्णय आलाय की हा फेअर डिलिव्हरी आहे. तर धावसंख्या आहे ती फक्त 7 धावा आणि फ्री हिट या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. म्हणजे एक चेंडू टाकून झालाय आणि धावा झाल्या त्या 7. बॉलिंग मार्क वरती प्रदीप पवार. प्रदीप याला आपण जर पाहिलं तर एक चेंडू मध्ये त्याने 7 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा ऑन साइडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळाली जाते. एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 8 वरती. आता 8 धावा झाल्या 2 चेंडू मध्ये. एकही चेंडू नव्हता तेव्हा 7 धावा झाल्या होत्या. त्यानंतर एक चेंडू झाला 7 धावा. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच 2 चेंडू झाले 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे 400च्या करंट रेटनं धावा या ठिकाणी बनवल्या जातात. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना हा 7वा सामना आजच्या दिवसातला चालू आहे. म्हणजेच पहिल्या फेरीतील जे सामने होते ते सुद्धा 4 सामने झालेत. दुसऱ्या फेरीतील 2 सामने सुद्धा झालेत. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. झेल सुटला. नसीब या ठिकाणी नक्कीच फुटका निघालाय आणि आलाय षटकार. थँक्यू डीजे. चला थोडीशी घाई करा
क्षेत्ररक्षकाचं नशीब नक्कीच थोडंसं फुटकं होतं, कारण की चांगला जज केला होता, मात्र हवेचा जो वेग होता त्या वेगाने चेंडूचा सुद्धा वेग वाढवला असावा आणि हा चेंडू हातातनं सटकला गेलाय षटकारासाठी. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जातोय, चेंडूला खेळतोय वाईडिश कावकर्ण क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडू थांबेल का तर नाही असं उत्तर येत आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त फटकेबाज खेळी केली जाते. फलंदाज नितेश याच्या माध्यमातून एक चांगला फलंदाज आहे, एक उत्कृष्ट अशी शरीरयष्टी त्याच्याकडे आहे. नक्कीच त्याच्याकडे हाईट जी आहे ती नक्कीच नॅचरली फटका खेळण्यासाठी एक थोडीशी मदत त्याला नक्कीच करते. धावसंख्या आहे ती 18. ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू टाकला जातो. त्याला माहिती होतं की एकच फलंदाजाला बीट करायचं, सॉरी क्षेत्ररक्षकाला बीट करायचं होतं आणि ते त्याने केलंय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त चांगला प्रयास या ठिकाणी केला गेला होता. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र गोलंदाजाने फलंदाजाला चारही मुंड्या चीट केलाय, पूर्णपणे बीट केलाय. चेंडू या ठिकाणी झालाय निर्धाव आणि धाव फलकावरती एक षटक समाप्त झालं. एका षटका समाप्तीनंतर धावा आल्या त्या 22. ओव्हर. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. थोडस त्वरित षटक परिवर्तन करावं अशी मी विनंती करेन, कारण की उन्हाचा थोडंसं प्रमाण जास्त आहे आणि या उन्हाच्या प्रमाणामध्ये जास्त वेळ उन्हामध्ये राहणं हे ज्याला सवय असेल त्याला ठीक आहे, नंतर ज्याला सवय नसेल मी म्हणेन त्याच्यासाठी थोडंसं कठीण होतं, कारण की सर्वच खेळाडू सध्या प्रॅक्टिस करतात असं नाही. सध्या भारतीय क्रिकेटचे जर दिवस आपण पाहिले तर सुगीचे दिवस भारतीय क्रिकेटला आलेले आहेत आणि टेनिस क्रिकेट मी म्हणेन टेनिस क्रिकेटला सुद्धा सुगीचे दिवस आलेले पाहायला मिळतात. भरपूर नाईट टुर्नामेंट, भरपूर डे नाईट टुर्नामेंट पाहायला मिळत असतात. चला जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं पूर्ण करायच्या. दोन्ही संघांना विनंती असेल फलंदाजी करणाऱ्या सहकार्य करायचे लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला शॉर्ट पिच बॉल थोडासा खाली राहिला. चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक झाला. धावसंख्या इथे थांबलेली आहे ते म्हणजेच 22 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. देवेन यांना नक्कीच खूप खूप त्यांचं खूप खूप आम्ही स्वागत करतोय. पांजुवर्ण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य देवेनजी आपले खूप खूप स्वागत आहे, जे पांजुवर्ण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दरम्यान आलाय चेंडू हा अवांतर वाईड बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. धावफलक 23 वरती जाऊन पोहोचताय. बघा आमचा प्रीत या ठिकाणी जेवणासाठी सध्या सुट्टीवरती जात असताना जयेश पाटील यांनी कॅमेरा सांभाळलाय समोरचा. ऑफसाईडच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. अलॉन द कार्पेट चांगला फटका खेळला होता, एक तंत्रशुद्ध फटका. देवेंजी आपलं खूप खूप स्वागत आहे या आयोजनामध्ये, जे पंजोवर्ण या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं या आयोजनामध्ये खूप खूप स्वागत करतोय. भरपूर प्रवास या ठिकाणी त्यांनी केलाय. सध्या तरी या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल
सह्याद्र नागले संघातर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय. दरम्यान हा आलाय देवेंजी यांच्या स्वागतासाठी उत्कृष्ट असा षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण जसं म्हटलं जातं ना की गाण्याप्रमाणे दिल लगाना बुरा है लेकिन अगर क्रिकेट से दिल लगा तो अच्छा है. ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लांगण क्षेत्रामध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक गज धाव मिळेल. एका धावपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. आपण पाहतोय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आदरणीय सन्मान्य श्री देवेंद्रजी पाटील पांजूवर्ण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला वाटते पांजू म्हटलं की एक चांगले चांगले क्रिकेटर त्या पांजू गावाने आपल्याला दिले आहेत. स्वातंत्र्य सैनिक त्या पांजू गावाने आपल्याला दिले आहेत आणि आज सन्मान्य मान्यवर म्हणून देवेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. दरम्यान सरळ खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी मात्र थोडस खराब शतरक्षण. मात्र एकाच धावावरती समाधान मानलं गेलं आणि एका धावेने धावफलक पुढे नेऊन ठेवलं जातं ते म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. धावसंख्या चांगली वाढते. मी म्हणेन सुरुवातच षटकाची जी झाली होती प्रदीप पवार यांच्या माध्यमातून ती थोडीशी खराब सुरुवात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. जर विचार करायचा झाला तर इथे आता चांगला फटका. वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. फरार चेंडू येतात त्या या धावा येतात 4. काय जबरदस्त फटका होता. ज्या फटक्याने धावा दिल्या त्या 4 आणि या चौकारणशी धावफलक मात्र पुढे सरकला गेला तो म्हणजे 36 वरती. वैयक्तिक मला वाटते 24 या धावसंख्येवरती खेळतोय हा खेळाडू. 26 या धावसंख्येवरती मला वाटते 25 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजेच नितेश हांडवा. एक चांगले क्रिकेट. आकाश याच्या 9 धावा या धावफलकावरती. आपण टॉप 10 संघांचा जर विचार केला जीवदानी गिरीज संघ पहिल्या क्रमांकाची त्याच्याकडे 5 बक्षीस आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाची 3 अशा पद्धतीने एकूण 8 बक्षीस मारण्याचा मान मिळवतो. म्हणजे गिरीज संघाने जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने 2 दुसऱ्या क्रमांकाचे 3 बक्षीस त्यांच्याकडे आहेत. चौथ्या क्रमांकाचा 1 आणि तिसऱ्या क्रमांकाचा 1. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक वाढेल एका धावेनं. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 37 धावा. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाचा विचार केला तर प्रथम क्रमांकाचा 1 आणि दुसऱ्या क्रमांकाची 3 बक्षीस त्याच्याकडे आहेत. ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव संघ याच्याकडे जर आपण पाहिलं तर मला वाटतं त्यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचे आहेत, तिसऱ्या क्रमांकाचे 2 आणि चौथ्या क्रमांकाचे आहेत. असे टॉप 4 आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. दरम्यान हा चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन गेला होता. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये थोडासा गली आणि स्लीपच्या दिशेनं या चेंडूला जाताना पाहायला मिळालं. मात्र चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा मागे पुन्हा एकदा वळलेला आहे. धावफलक 1 न पुढे सरकतोय. किती धावा आल्यात तर 37. 38 रन 38 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ. क्या बात है लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय. या ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर जाईल का तर यस असं उत्तर आलंय. हा असं उत्तर आलंय आणि या आल्यात 4 धावा अजून. MS. थँक्यू डीजे थँक्यू.
आणि जबरदस्त इथे धावसंख्या वाढताना दिसते. 42 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू टाकून झाले. तिथे मात्र आतापर्यंत आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नाबाद जिंदाबाद खेळ करत असताना म्हणजेच एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी या संघाच्या माध्यमातून क्या बात आहे. अपील झाली होती मात्र समोरच्या पंचांचा काय निर्णय पाहायला मिळतोय. मला तर पंचांचा कुठलाच रिस्पॉन्स येत नाहीये. न्यू स्टार वसई या संघाने सुद्धा पहिल्या क्रमांकाची 2 पारितोषिक पटकावली आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाचं 1 पारितोषिक त्यांच्याकडे सुद्धा आहे. मला फायनल टॉप 10 जे आहे प्रदीप लोखंडे आपल्यापर्यंत येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये पोहोचवतील. कारण की ही स्पर्धा आटपली त्यानंतर टॉप 10 कुठले संघ निघाले या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा एक थोडासा शॉटला चेक केलं होतं मात्र धाव फलक वाढणार नाहीये कारण की फलंदाज बाद होताना दिसेल तो म्हणजेच आकाश बारप. थँक्यू डीजे, धन्यवाद. लहानपणीचं सर्वांचं आवडतं गीत या ठिकाणी आमच्या डीजेनी सादर केलं गेलं. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जातोय नवीन फलंदाज दीपेश वाघात. दीपेश वाघात हा खेळाडू वन डाऊन साठी एक तुमचा चांगला प्लेअर तुम्ही पाठवत असता आणि त्या ठिकाणी निवड केली ती म्हणजे दीपेशची. धावसंख्या आहे ती 42. तिसरं षटक मार्गाचा तिसऱ्या षटकात चेंडू टाकून दिलेत आतापर्यंत ते म्हणजे 5. यानंतर गावदे स्पोर्ट्स देवदल बी संघाचा कर्णधार आणि साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावळी संघाचा कर्णधार. या 7 चेंडू नंतर मला वाटतंय आपण टॉस करणार आहोत. बॅट खाली दिलेला चेंडू, चेंडूवरती केलाय प्रहार आणि चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच एक संघ उदयाला आला होता काही वर्षाच्या अगोदर म्हणजे डिंग डॉंग आणि त्या डिंग डॉंग संघाने धुमाकूळ माजवला क्रिकेट विश्वामध्ये आणि त्याचीच देण आहे कृष्णा सातपुते हा खेळाडू डिंग डॉंग संघामध्ये आपल्याला पाहायला मिळायचं. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो आलाय त्याने आपला तडाखा दाखवलाय की नक्कीच कशा पद्धतीने डिंग डॉंग पद्धतीने मी कामगिरी करू शकतो आणि 1 2 3 नाही तर डायरेक्ट 6 धावांसाठी ही माझी क्षमता आहे पहिल्या चेंडूवरती त्यांनी दर्शवलाय. धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागला गेला. त्या 48 धावा 48 रन ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा अजून आपण जर पाहिलं अपील झाली होती लेग बिफोर द स्टंपची मात्र फलंदाजाची हाईटच एवढी आहे जरी वाकला तरी सुद्धा त्याची हाईट या ठिकाणी इम्पॅक्ट पाहणं पंचांना थोडंसं कठीण होतं. पंचांनी दर्शवले की थोडीशी हाईट नक्कीच जास्त आहे आणि बाईच्या रूपानं लेग बाईच्या रूपानं ही एक धाव या ठिकाणी आलेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 49 धावा. प्रेक्षकांनो सामना सुरू आहे आजच्या दिवसातले 7वा सामना. या पहिल्या फेरीतील हा सामना सुरू आहे. दरम्यान हा चेंडू आपण जर पाहिलं नक्कीच डोक्यावरती हात गेले तर याचाच अर्थ थोडासा वाचलाय फलंदाज कारण जो गोलंदाज मैदानामध्ये अमित याने पहिल्या चेंडूवरती जो कंट्रोल जो मिळवलाय तो कंट्रोल त्याने अबाधित ठेवण्याचं काम तो नक्कीच करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाले फक्त 1 धाव त्याने आतापर्यंत दिली आणि या एका धावेनं धाव फलक पुढे सरकला होता तो म्हणजे 49 वरती तिथेच थांबलेला आहे. तिसरा चेंडू शॉर्ट पेज बॉल ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं जवळजवळ चेंडू या ठिकाणी फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव सहजतेने पूर्ण होते आणि एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतो म्हणजे 50 म्हणजे सांघिक 50 या ठिकाणी संघाची होत असताना आपण पाहतोय ते म्हणजेच एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघाची. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक या इनिंगचे. 3 चेंडू किती धावा देऊन जातील येणाऱ्या 3 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. राइट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस डिलीवरी आ बैटर मुझे मार
+9 म्हणजे एका चेंडूमध्ये 7 धावा. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहू शकता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 57 धावा धाव फलकावती लागल्यात. आता मात्र फ्री हिट ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लक्षात असू द्या फ्री हिट वरती फक्त धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. इथे डॉट चेंडू आलाय. धाव फलक आहे ते म्हणजेच 57 वरती थांबले. 3 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत ते 4. पुढचा चेंडू टाकण्यासाठी अमित टोपले हा खेळाडू. त्याने चांगली सुरुवात केली होती मात्र मध्यंतरामध्ये एक नो टाकला त्याने. ओहो स्ट्राइक टू द फिल्डर. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये शतरक्षक दौलजाल मेडम एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध ठेवला गेला होता आणि इथे मोठा मासाळ्यांच्या गळाला लागलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. फलंदाज बाद झालाय नितेश हांडवा. थँक्यू डीजे. आदरणीय सन्मान्य निकेतजी जाधव यांचं आगमन झालंय त्यांचे सुद्धा मी खूप खूप स्वागत करतो निकेतजी. आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय ते म्हणजेच दरम्यान जाऊया. इथे नवीन फलंदाज आलाय बालकृष्ण किरकिरा हे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा अमित बॉलिंग मार्कवर. हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक हेमंत जाण्याचा प्रयत्न करतोय मात्र काय नाही. शतरक्षक जो दुसरा होता विशाल त्याने झेल टिपला आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे बाळा. धावसंख्या 57-58 धावांचं लक्ष 24 चेंडू मध्ये. चला टॉस या ठिकाणी आपण करूया तो म्हणजे गावदे स्पोर्ट्स देवदळ बी आणि साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावळी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. या लवकर या. राजावळी आणि देवदळ. चला कर्णधार दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आला असाल तर कृपया करून टॉस बॉक्स मध्ये या. अन्यथा आपला टॉस जो आहे तो ऑफलाईन केला जाईल नंतर. हॅलो ठीक. राजावळी संघ या ठिकाणी आले काजूपाड्याचा. त्यांच्यानंतर समोरचा संघ सुद्धा आलाय. हॅलो. आदरणीय सन्मान्य श्री देवेंद्रजी पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ती आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. सन्मान्य श्री देवेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 4 ओव्हरचा मॅच असणार आहे. साईकृपा स्पोर्ट्स राजावळी संघाचा कर्णधार अगोदर आला होता त्यामुळे तो बोलणार आहे. काटासा कौल झालाय आणि आलाय छापा. टॉस जिंकला देवदळ संघाने. मी देवेंद्रजींना विनंती करतोय कृपया आपण बसून घ्यावं. देवदळ संघ टॉस जिंकला काय स्वीकाराल? फिल्डिंग कारण काय? कारण की 4 ओव्हरचा मॅच आहे. चेस करणं बॅटिंग वरती विश्वास आहे.
खूप खूप शुभेच्छा असतील. या ठिकाणी मॅच सुरू होत आहे आणि नक्कीच राजावळी संघ तुम्ही टॉस या ठिकाणी बोलला होतात काटा माता आला छापा. त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. तुम्हाला आता त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. तर कितीपर्यंत एक टार्गेट असेल मनामध्ये? 45 पर्यंत. समोरच्या संघासमोर कधी खेळलात? नाही. म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या समोर खेळतात. तर शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. तर हा होता तो म्हणजेच जो संघ देवदल आणि राजावळी काजूपाडा या दोन संघादरम्यान होणारा मॅच. तर टॉस जिंकला देवदल संघाने आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 58 हे चेस करण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो चेक. हॅलो चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. नव्यानं ह्या इनिंगला सुरुवात होत्या. विशाल मलावकर आणि विश्वनाथ मलावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आई दुधाई स्पोर्ट्स असरोडी पाडा या संघाच्या माध्यमातून सरळ खेळला जातो चेंडू शतरक्षकाच्या हातामध्ये. चूक होत नाहीये. फलंदाज झालाय बाद तो म्हणजेच विशाल मलावकर. इट इज अ पार्ट ऑफ गेम असं म्हटलं गेलंय. पुढल्या चेंडूवरती काय होईल हे गाण्याप्रमाणे कोणीच सांगू शकत नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. आणि प्रदीप पवार हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्याचं कारण ठरलंय. कारण की पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झालाय तो म्हणजेच विशाल. काय जबरदस्त गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण नितेश आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चांगलं काम केलं जात आहे. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सांघिक पद्धतीने तो खेळायचा असतो. एकमेका सहाय्य करू आणि अवघे सुपंत अशा पद्धतीनं नक्कीच सांघिक पद्धतीनं युनिटी इज अ बेस्ट डिफेन्स. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. येथे मात्र सामन्यामध्ये रंगत वाढणार आहे एवढं मात्र नक्की. कारण की विशाल बाद झाल्याच्या नंतर असं वाटायला लागलंय की थोडस नाराज झालेत. मात्र मी म्हणेन ना जिंदगीमध्ये शेवटचा क्षण जरी जगत असाल तर तुझा नाराज होऊन जमणार नाही. तुम्हाला एन्जॉय करायला हवा. दरम्यान हा चेंडू आपण पाहिलाय. पहा वाईड आलाय. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईडनं धावफलक आपण पाहिला तर 0 वरनं 1 म्हणजे पहिलं पाऊल धावसंख्येचं जे टाकलंय ते मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने टाकलेलं आहे. ही दिलेली बोनस धावसंख्या. सह्याद्र नागले चषकामध्ये ही मॅच रंगले. हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली 2 आल्यात. झेल टिपलाय मात्र दुखापत झालेली नसावी एवढीच अपेक्षा आहे. ओके जबरदस्त प्रयत्न होता. दोघे सुद्धा मानायला तयार नव्हते. मात्र सरते शेवटी एकाने झेल टिपलाय आणि इथे एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघाला वाटलं असेल की दोघे जण गेल्यात. आता काय होते काय माहिती नाही. मात्र सरत्या शेवटी सर्व काही सुकर झालंय, सुरळीत झालंय असं सांगायला हरकत नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर क्रिकेटमध्ये आपण सांगत असतो, ऐकत असतो भरपूर वेळा की वापर करणं गरजेचं आहे. बॅटिंग करताना
शतरक्षण करताना या तीन गोष्टी, त्या तीन शब्द हे तुमच्या नक्कीच माध्यमातून वापरले जायला हवे तसं म्हटलं जातं. अजून एक अवांतर, अजून एक वाईट बॉल. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 2 वरती. बघा टार्गेट जे आहे ते आहे 58चं. एक्क्या दुक्क्यानं जास्त फरक पडणार नाहीये आणि दोन्ही सुद्धा एक्स्ट्रा त्या दिलेल्या आहेत. 2 गडी बाद झाल्यात, 2 वाईट आल्यात आणि चेंडू टाकून दिल्यात आतापर्यंत 3. सर्व काही मी म्हणेन सुरळीत चालू आहे सध्या तरी दोन्ही संघांसाठी, कारण की मॅच एका षटकामध्ये टर्न होत असतो. अलंदा कार्पेट खेळाय सरळ शतरक्षक आहे मिड ऑफ क्षेत्रातला. मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. एकच जो शतरक्षक सर्व बाजू सांभाळतोय आणि लॉंग ऑफला सुद्धा एक शतरक्षक आहे. थोडस ऑर्थोडॉक्स क्षेत्ररक्षण लावलंय. मी म्हणेन त्या क्षेत्ररक्षकाला आपण म्हणूया की कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तो तैनात केलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. मागे लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. हा चेंडू आपण पाहिला, सोडून दिला चेंडूला. जवळजवळ ऍक्शन फक्त झालं होतं. धावफलक 4 वरती जाऊन पोहोचतोय. 58चं टार्गेट हे लक्षात असायला हवं. एक्क्या दुक्यानं मी म्हणेन जास्त फरक पडणार नाही. एखाद्या षटकामध्ये मी म्हणेन प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका गवसने घालावा लागेल. थोडासा लवकर खेळला होता चेंडूला. बॅटचं फेज जे होतं ते बंद झालं होतं. चेंडू येऊन अंगाला आदळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलक कायम आहे, ते म्हणजेच 4 वरती कायम. चेंडू टाकून झाले आतापर्यंत ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू शिल्लक. नितेश थोडस लांबट षटक. 8 चेंडू आतापर्यंत हाताळलेत या गोलंदाजाने. हा चेंडू आपण जर पाहिला वाईट बॉल आणि एक बाउन्सरची ताकीद सुद्धा दिली गेली. हनुमंताच्या शेपटीप्रमाणे हे षटक वाढवत चाललंय आणि काय जबरदस्त एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत. जवळजवळ 4 एक्स्ट्राच्याच रूपाने धावा आलेल्या आहेत. 4ही वाईट. सकाळच्या सत्रामध्ये 12 चेंडूंचं षटक टाकलं होतं. आता मात्र 9 चेंडू टाकले गेलेले आहेत. पाहूया. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू जवळजवळ या ठिकाणी फुल टॉस बॅट वरती घेतला गेला. धावफलक 1 न पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 6 वरती. षटकाची झाले पहिल्या षटकाची समाप्ती. 2 बाद 6. असरोटी पाडा चिंचोटी संघाची धावसंख्या. चला दीपेश आलाय बॉलिंग मार्कवर. दीपेशाने बॅटिंगला सुद्धा चांगलं काम केलं होतं. 7 धावा त्याने बनवल्या होत्या 3 चेंडूमध्ये, 4 चेंडूमध्ये जवळजवळ. आता तो 6 चेंडू टाकण्यासाठी आलाय. मी म्हणेन या षटकापासून अटॅक करावा लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं एखाद्या स्पर्धेमध्ये किंवा मग आयुष्यामध्ये. तर तो अटॅक हा सर्वात चांगला डिफेन्स आहे हे दाखवून द्यावं लागेल असरोटीपाडा संघाच्या फलंदाजांना. मी म्हणेन अपेक्षापेक्षा मी म्हणेन त्यांच्या संघाला विजयासाठी गरज आहे. आणि जेव्हा मागणी असते त्या मागणीला पुरवठा जर झाला नाही तर येणारा रिझल्ट हे कुपोषित रिझल्ट येतं असं म्हटलं जातं. दीपेश लोअर फुल टॉस अपील केलाय आणि यष्ट्यांच्या मधोमध पुढे सापडला गेला. फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच विश्वनाथ मलावकर. मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ.
थँक्यू. नक्कीच अख्खा जो असरोटेपाड्याचा संघ सांगतोय की मुझको क्या हुआ है, तर नक्कीच इथे फार खराब परिस्थिती आहे. 58 धावांचं टार्गेट चेस करत असताना गडी बाद झाले. आतापर्यंत 3 धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 6. 51 धावांची गरज, 52 धावांची गरज असेल. येस, 52 धावांची, कारण की 58चं टार्गेट आहे. आपण पाहू शकता आता नक्कीच धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 7 वरती. आता 51 धावांची गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा पेशवाघात. थोडासा लोअर एज लागला होता बॅटचा, मात्र जास्त धावा काही मिळणार नाहीयेत. एकच धाव मिळेल. शतरक्षक तैनात आहे मागे यष्टीरक्षकाच्या. शतरक्षण जर आपण पाहिलं तर पूर्णपणे डिफेन्सिव्ह लावलाय. त्यांना माहिती आहे की जास्तीत जास्त मोठे फटके यांना मारायचे, त्यामुळे 3 शतरक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये ठेवलेत आणि बाकी सर्व शतरक्षण हे डीप लावलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. एखाद्या गोलंदाजासाठी निर्धाव चेंडू हा ऊर्जा देणारा चेंडू असतो आणि तो जेव्हा निर्धाव चेंडू टाकतो, येणाऱ्या चेंडूवरती काही ना काही नक्कीच त्यापेक्षा चांगलं करण्याचा तो प्रयत्न नक्कीच करत असतो. बघा इथे शॉर्ट बीच टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल, हाईट वरती वाईट आलाय, कारण की भरपूर उसळी घेणारा हा चेंडू होता आणि इथे एक बाउन्सरची ताकीद सुद्धा पंचांच्या माध्यमातून दिली गेली आहे. एक धाव फलकावरती नेऊन ठेवते या धाव फलकाला, या धाव संख्येला, ते म्हणजेच दुहेरी आकड्यामध्ये 10. टार्गेट आहे ते म्हणजे 58चं. 48 धावांची अजून सुद्धा गरज असेल. या षटकाचे किती चेंडू टाकून झाले तर आपण पाहिलं तर नक्कीच 3 चेंडू. फुलटॉस, नो बॉल, बीमर बॉल. काय जबरदस्त सामन्यामध्ये थोडासा फेरबदल होत असताना नसीब बहादुरो का साथ देत आहे, मात्र बहादुरी दाखवता आलेली नाही या फलंदाजाला. किती धावा काढल्यात या एकूण तर आपण पाहणार आहोत पंच. 2 धावा आणि 1 नो. तर चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4. धावसंख्या झाले ती म्हणजेच 13. दरम्यान हा चेंडू बीमरच्या नंतर एक फ्री हिट होता. मी मुद्दामून फ्री हिट बोललो नव्हतो आता, कारण की अगोदर फ्री हिट वरती दांडा गोल झाला होता आणि फलंदाज नाराज होऊन बाहेर चालला होता. मात्र त्या अगोदर मी फ्री हिट बोललो होतो. ते थोडंसं इथे आपण पाहूया किती चेंडू टाकून दिला आतापर्यंत झाले 5 आणि फलंदाज बाद झालाय. अजून एक फलंदाज झालाय पतन. करतात तर लाटा उसळतायत गोलंदाजांच्या चेंडू रूपानं. दरम्यान हा चेंडू बाळाच्या हातामध्ये आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ही दोस्ती तोडून जमणार नाही बॅट आणि बॉलची, कारण सामना जिंकायचा असेल तर 41 धावांची गरज असेल आणि 11 चेंडू शिल्लक असेल. दरम्यान हा चेंडू एक चांगला चेंडू. कश्मकश मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र मॅच बनत चाललाय. आता मात्र डॉट डिलिव्हरी आली आणि या डॉट न धाव फलक आपण पाहू शकतो थांबला गेलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय.
दरम्यान हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. दरम्यान मिसफिल्ड, प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर, दोन्ही साईडनं प्रेशर घेतलं जात आहे. या ठिकाणी 2 धावा, धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 20 वरती. किती चेंडू किती धावांची गरज असेल तर आपण पाहूया. 9 चेंडू आणि 38 धावांची गरज. 9 चेंडू आणि 38 धावा. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये यायला हवा या 3 चेंडू मध्ये. शॉर्ट पेज बॉल, भरपूर लांब चेंडू शरीरापासून वाईड आला. एक्स्ट्राच्या रूपानं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 21 वरती. आता मात्र 37 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असेल ते मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. पंकजी हजारे यांचं पुन्हा एकदा आगमन. वेलकम पंकजी. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती. आता सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित झालेत. या आयोजनामध्ये साई आधार नागले चषकामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. 9 चेंडू 37 धावांची गरज. मी म्हणेन एखादा मोठा फटका. संतोषजी कोदे सुद्धा आलेले आहेत. बक्षीस सुद्धा भरपूर लावतात ते, मात्र सध्या नागला संघ ते सध्या खेळत नाहीये. दरम्यान डॉट डिलिव्हरी. धावफलक धावसंख्या 21 आणि इथे आपण पाहू शकतात डॉट डिलिव्हरी. सात चेंडू 37 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच एक मोठ्या फटक्याची वाट पाहतात असरोटी पाडा संघ, मात्र तो येत नाहीये. लहान फटका आलाय. किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. 2 धावा मात्र मिळतात आणि या 2 धावेनं धाव फलक. हो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. खराब थ्रो आलाय. 3 धाव पूर्ण. 4थ्या धावाचा प्रयत्न सुद्धा होताना दिसेल का? या धावून काढलेल्या 4 धावा इथे पाहायला मिळाल्या. पहिल्यांदाच या मैदानावरती 4 धावा धावून येताना आपण पाहतो या मॅच मध्ये. या चौकारांशी धावफलक पुढे सरकतो 25 वरती. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर 33 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 33 धावा. सहा चेंडू आणि 33 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण की जसं म्हटलं जातं ना, एका एका चेंडूमध्ये 9 धावा सुद्धा आजकालच्या क्रिकेटमध्ये होतात. या अगोदरचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर थोडंसं डिफेन्सिव्ह खेळलं जायचं, थोडंसं सरळ बॅटने खेळलं जायचं, व्ही शेपमध्ये जास्तीत जास्त वापर केला जायचा फलंदाजीचा. आता मात्र स्कूप असेल, इम्प्रोवायझिंग क्रिकेट असेल, भरपूर पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज करत असतो. 6 चेंडू 33 धावांची गरज. टॉस डिलिव्हरी, टायमिंग केलाय शतरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे कुठलीच चूक नाही झाली. फलंदाज बाद. छेलचितच्या रूपानं बाद झालाय तो म्हणजेच थँक्यू. या ठिकाणी धाव फलक आपण पाहू शकता कायम आहे अजून सुद्धा 25 वरती. अजून सुद्धा 33 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती गडी आलाय. बाद झालेला फलंदाज आपण जर पाहिला तर हेमंत हा बाद झालेला आहे आणि अक्षय वांगड नाही दुसरा कोणतरी फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आला तो म्हणजे संतोष मेरे. संतोष मेरे मैदानामध्ये. 5 चेंडू 33 धावा. थोडस कठीण होऊन बसलाय आताचा हा टार्गेट. पायावरती चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक आपण पाहू शकता नक्कीच कुठपर्यंत पोहोचतोय पाहणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने धावसंख्या कंप्लीट होत असताना या ठिकाणी 2 धावाला 2 धावेने धावफलक पुढे सरकते 27 वरती. अजून सुद्धा 31 धावांची गरज आहे.
एक चांगला चेंडू हाताळलाय. एका बाजूला मॅच थोडासा टर्न झालाय. प्रेक्षक सुद्धा या सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज करतात. हा डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज मनीष वाघात एक चांगले गोलंदाजी पुन्हा एकदा. यानंतर होणार सामना गावदे स्पोर्ट्स देवदल बी आणि साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली या दोन संघादरम्यान. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता चेंडू. चेंडू झालाय सरळ लॉंगन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. शतरक्षकाला लॉंग ऑफचा चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत 2 धावांचा अवधी, 2 धाव पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 वरती. एका बाजूने सामना चुकलाय. चेंडू किती शिल्लक असतील तर मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि किती धावांची गरज असेल तर 29 धावांची अजून सुद्धा गरज आहे. म्हणजे सामना जवळजवळ एका बाजूनं 99% झुकला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात तर एक धाव पूर्ण. धावसंख्या 30. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पुष्पकजी खोदे, आपण कुठे असाल त्यांनी या ठिकाणी त्यांचे बाबा इथे आहेत, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे.